3 3 4 YouTubeचं फर्स्ट पेमेंट आलंय, त्याचेच पैसे मी मोजतीये. इतकं भारी वाटतंय माहिती का सध्या. ओ माय गॉड, बिलीव्ह होत नाहीये. म्हणजे बिलीव्ह होतंय, येस. अर्थात त्याच्यासाठी इतके कष्ट घेतलेले आहेत म्हणजे विश्वास तर आहेच आहे. पण असं म्हणतात ना, अशी खूप सारी एक्साइटमेंट किंवा असं खूप हॅपी झाल्यानंतर आपण कसे होतो, असं वाटतं आज मैं ऊपर आसमां नीचे, आज मैं आगे जमाना है पीछे. येस, तसंच झालेलं आहे. YouTubeचं फर्स्ट पेमेंट आलेलं आहे. फायनली माझा वेट संपलेला आहे आणि जितके मी कष्ट घेतले होते, जितकं मी वेट केला होता किंवा जितकं मी त्याच्यासाठी एफर्ट्स दिले होते, त्या एफर्ट्सचं, त्या सगळ्या कष्टांचं आज फळ मिळालेलं आहे. किती दिवसात हे फळ मिळालं किंवा किती दिवसात माझं फर्स्ट पेमेंट जमा झालं, चॅनल मॉनिटाईज कधी झालं, मी एफर्ट्स कसे घेतले. सोबतच जर तुम्ही न्यू यूट्यूबर आहे आणि तुम्ही पण प्रयत्न करताय, तर हा व्हिडिओ ना तुम्हाला प्रचंड युजफुल होणार आहे. कारण आज आपण बघणार आहे यूट्यूबची माझी जर्नी आणि त्यासोबतच यूट्यूबवर जर सक्सेसफुल व्हायचे त्यासाठी काय करावं, सोबतच पेमेंट किती आलं, पहिल्या पेमेंटमध्ये मी काय घेतलं, हे सगळं जाणून घेऊया. पण त्यापूर्वी हे ऑल, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेचच तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही व्हिडिओ मिस होणार नाही. शाहरुखचा तो डायलॉग तुम्हाला माहितीच असेल ना, ओम शांती ओम मधला, किसी चीज को अगर दिल से चाहो तो पूरी कायनात तुम्हें उसे मिलाने की कोशिश में लग जाती है. हे जे क्षेत्र मी निवडलं होतं किंवा ज्या ह्याच्यासाठी मी एफर्ट्स घेत होते, आज जेव्हा ते पूर्ण झालं, आज जेव्हा चॅनल मॉनिटाईज झालं, फर्स्ट पेमेंट आलं, फर्स्ट पेमेंट जमा झालं, माझ्या हातात पैसे आले, त्या दिवशी असं वाटतं हे खरं आहे बरं का. जर आपण मनापासून एखाद्या गोष्टीसाठी एफर्ट्स घेतले ना किंवा मनापासून ठरवलं ना की ही गोष्ट मला मिळाली पाहिजे, ती मी मिळवणार आहे आणि त्याच्यासाठी अतिशय कन्सिस्टंटली आणि पॉझिटिव्हली जर एफर्ट्स घेतले, ही गोष्ट आपल्याला मिळतेच. जर्नी इतकी सोपी नव्हती माहिती का. म्हणजे चॅनल मी जेव्हा सुरू केलं एप्रिल 2024 मध्ये मी माझा फर्स्ट व्हिडिओ अपलोड केला, तेव्हा असं वाटलेलं अरे काय होणार आहे, कोण बघेल का आपला व्हिडिओ, व्हिडिओ कसे अपलोड करतात, टायटल्स कसे टाकतात, थंबनेल कसे करतात, यातलं काहीही मला माहित नव्हतं. या चॅनल मागची आयडियाच माझी ती होती की स्वतःही चेंज व्हायचंय आणि माझ्यासारख्या ज्या हाऊसवाईफ आहेत, माझ्यासारख्या ज्या साध्या गृहिणी आहेत, ज्या अगदी दिवसभर घरी असतात आणि त्यांना असं वाटतं की आपण छान राहिलं पाहिजे, स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी सध्या फॅशन मध्ये इन आहेत, कोणत्या गोष्टी सध्या प्रचंड चालतात, ते सगळं त्यांना कळलं पाहिजे. त्याच्यासाठी हे चॅनल सुरू केलं होतं. जेव्हा मी ह्या प्लॅटफॉर्मवर आले, जेव्हा मी व्हिडिओ बनवायला चालू केलं, तेव्हा हे सोपं अजिबात नव्हतं माहिती का. स्वतः तो कॅमेरा वगैरे सगळं सेट करायचं, मग 10दा ते बघायचं आपण व्यवस्थित दिसतोय का, बॅकग्राऊंड किंवा बाकीचे काही नॉईज असतील किंवा हे सगळं मी जेव्हा करत होते तेव्हा असं नव्हतं की घरात कामाला बायका आहेत किंवा हाऊस हेल्प मी काही घेतीये, मुलाची शाळा, त्याच्याकडे लक्ष देणं, घरातली कामं, स्वयंपाक, इतर सगळी साफसफाई, सणवार, येणारे पाहुणे, हे सगळं बघत बघत जेव्हा मी युट्यूबवरती व्हिडिओज करायला लागले, व्हिडिओ पोस्ट करायला लागले आणि त्याला थोडासा प्रतिसाद मिळायला लागला, मग आणखीन असं वाटायला लागलं की आणखीन आपण केलं पाहिजे, अजून आपण माहिती घेतली पाहिजे. आपण जर दुसऱ्यांना एखादी गोष्ट सांगतोय, पटवून देतोय, तर त्याची व्यवस्थित माहिती आपल्या स्वतःला असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे मग मी जास्त वाचायला लागले, जास्त व्हिडिओज बघायला लागले, इतर लोक काय करतात, इतर युट्यूबर्स किंवा सध्याचे ट्रेंड्स काय आहेत, सध्या कोणत्या गोष्टीमध्ये साधी सिंपल साडी स्टाईल करणं असेल, ब्लाऊजचे मॅचिंग करणं असेल, त्या सगळ्यांचा अभ्यास करायला लागले. आणि मग ते करताना हळूहळू थोडंसं यश मिळायला लागलं. मग आणखीन छान वाटायला लागलं, असं वाटायला लागलं की अरे येस, आपण पॉझिटिव्हली करतोय, आपण व्यवस्थित डायरेक्शन मध्ये जातोय आणि आपण अजून प्रयत्न घेतले पाहिजेत, अजून प्रयत्न केले पाहिजेत, कष्ट केले पाहिजेत, यश आपल्याला मिळणारच आहे. पहिल्यांदा जेव्हा व्हिडिओ करायचे तेव्हा फार तर असे 50 व्ह्यूज यायचे, 60 व्ह्यूज यायचे, असं वाटायचं नाही होणार आहे हे, किंवा बस करावं आता, किंवा हे युट्यूब आपल्यासाठी नाहीच आहे. पण हळूहळू जेव्हा कष्ट घ्यायला लागले ना, तेव्हा आणखीन जास्त, म्हणजे एखादा व्हिडिओ नाही चालला ना, मी स्वतःला सांगायचे नाही हा नाही चाललाय ना, ठीक आहे, पुढचा व्हिडिओ मी अजून जास्त माहिती काढून अजून जास्त व्यवस्थित करेन, अजून जास्त तो इतरांना आवडावा, माझ्या व्ह्युअर्सना आवडावा, त्यांना तो पटावा आणि त्या व्हिडिओद्वारे त्यांना काहीतरी मदत व्हावी,
त्यांच्या कोणत्याही डेलीच्या गोष्टींमधली, किंवा आता ज्या माझ्यासारख्या गृहिणी आहेत, साध्या सिंपल गोष्टी असतात. सध्याचे साडीचे ट्रेंड्स काय असतील, ब्लाऊजचे ट्रेंड्स काय असतील, कशावरती काय मॅच करावं, किंवा स्वतःची काळजी कशी घ्यावी, पर्सनल केअर असेल, किंवा छोट्या छोट्या गोष्टी स्वतः करून बघणं, म्हणजे डू इट युअर सेल्फ, DIYचे व्हिडिओ असतील. हे करत करत मग मी पण शिकायला लागले. आणि प्लस असं झालं की जेव्हा आपण एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवतो, ती जास्त आपल्या स्वतःच्या लक्षात राहते. आणि मग माझ्यात पण छान पॉझिटिव्ह बदल व्हायला लागले. आणि ते बदल बहुतेक तुमच्या सगळ्यांना लक्षात येत असतील, ते घेतलेले कष्ट तुमच्या लक्षात येत असतील. त्याच्यामुळेच मग सबस्क्रायबर्स वाढायला लागले, व्ह्यूज वाढायला लागले. आणि मग असं लक्षात आलं की येस, आपण जी डायरेक्शन निवडली आहे, किंवा आपण जो मार्ग निवडलेला आहे, आपण जे आपल्या स्वतःसाठी क्षेत्र निवडलेले, ते आपल्यासाठी योग्य आहे. आणि त्याच्यात आपण आणखीन एफर्ट्स घेतले पाहिजे. सो चॅनल मी सुरू केलं एप्रिल 2024 मध्ये. आणि माझं चॅनल मॉनिटाईज झालं त्याच्यानंतर 3च महिन्यात, म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलैमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. चॅनल मॉनिटाईज होण्याचा क्रायटेरिया म्हणजे 1000 सबस्क्रायबर तुमचे पूर्ण हवेत, प्लस 4000 तास वॉच टाइम हवा. हे म्हणायला जितकं सोपं वाटतं ना, करायला तितकंच अवघड आहे. म्हणजे का ना, कोणी तुमचा व्हिडिओ का बघावा, तो का जो आहे ना, तो पूर्ण करता आला पाहिजे. किंवा तुमचा व्हिडिओ तितका वेळ का बघावा, किंवा तुमच्या चॅनलला सबस्क्राईब का करावं, हे कारण आपल्याला देता आलं पाहिजे. आणि तेवढी तेवढे घेतलेले एफर्ट्स म्हणा, थोडंसं लक पण म्हणा, स्वामींची कृपा म्हणा, की ते माझं पूर्ण झालं. चॅनल जुलैमध्ये माझं मॉनिटाईज झालं. त्याच्यानंतर तुम्हाला ॲडसन्सचं अकाउंट क्रिएट करायला लागतं. आणि त्याच्यानंतर मग तुमचा पेमेंट कॅल्क्युलेट करणं सुरू होतं. जसं जसं तुमचा वॉच टाइम वाढेल, तुमचे व्ह्यूज वाढतील, तसं मग पेमेंट जमा होणं सुरू होतं. आणि जेव्हा त्यांचा जो एक पेमेंटचा क्रायटेरिया आहे, म्हणजे $100 पूर्ण झाले पाहिजे पहिल्यांदा, आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे काही पेमेंट आहे ते जमा होईल. सो तो माझा क्रायटेरिया बराच लवकर पूर्ण झाला. बरेच जण खूप वाट बघतात त्याच्यासाठी. बरेचदा सबस्क्रायबर्स होतात, किंवा आजकाल लोक सबस्क्रायबर विकत घेतात, वॉच टाइम विकत घेतात. तो पण ट्रेंड निघालेला आहे. पण मी तर म्हणेन ना, त्याच्यामध्ये पडू नका. जितकं तुम्ही स्वतःहून कराल आणि जितकं म्हणजे खरोखर तुम्ही एखाद्या गोष्टीत एफर्ट्स घ्याल, तीच सक्सेस होते. असे जे शॉर्टकट्स आपण घेतो ना, ते सध्या तरी असं वाटतं की झाले, येस, 1000 सबस्क्रायबर्स झाले, 4000 तास वॉच टाइम झाला, चॅनल मॉनिटाईज झालं. पण त्याच्यानंतरची जर्नी प्रचंड अवघड आहे. सो जुलैमध्ये माझं चॅनल मॉनिटाईज झालं. आणि मग जुलैपासून ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, मलाही चक्क 5-6 महिने वाट बघायला लागली पेमेंट जमा होण्यासाठी. कारण त्यांचा जो क्रायटेरिया असतो की किमान $100, म्हणजे किमान ₹8000 तुमचे फर्स्ट जमा झाले पाहिजेत. त्याच्यानंतर मग जे पेमेंट तुमचं जमा होतं, ते पेमेंट तुम्हाला एकदम मिळतं. कोणत्याही महिन्याच्या 21-22 तारखेपासून ते 27 पर्यंत तुमचं पेमेंट तुमच्या जे तुम्ही बँक डिटेल्स दिलेले आहेत, बँक अकाउंट नंबर दिलेला आहे, त्या अकाउंटला जमा होतं. सो माझं पेमेंट जमा झालं जानेवारी 22ला, जानेवारी 22, 2025. आणि येस, असं वाटायला लागलं की फायनली काहीतरी छान झालेलं आहे. फायनली जे आपण कष्ट घेतले होते, म्हणजे बघा ना, स्क्रिप्ट स्वतः करायची, सगळी इन्फॉर्मेशन स्वतः काढायची, त्याच्यानंतर कॅमेरा स्वतः हँडल करायचा, माझे फोटोज मीच काढायचे, व्हिडिओज करायचे, ते चुकलं तर परत परत रिपीट व्हिडिओज करायचे. एखादी गोष्ट म्हणतात ना, आता सहज साधी गोष्ट असते, आपण कसे बसलोय, आवाज येतोय का नाही, माईक कनेक्ट झाला का नाही, लाईट व्यवस्थित येते का नाही, इतक्या गोष्टींचा विचार करावा लागतो ना. सोपं नाही हो एखादी गोष्ट अगदी छान करणं, किंवा ती दुसऱ्यांना आवडली पाहिजे, ती इतरांनी तो व्हिडिओ क्लिक का करावा, तो व्हिडिओ का बघावा, हे रिझन देणं अजिबात सोपं नाही. पण तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, चॅनलला भरपूर सबस्क्राईब केलं, चॅनलवर भरभरून प्रेम केलं, आणि त्याच्यामुळेच मला ही जर्नी सक्सेस करता आली, किंवा हे जे आज यश मिळाले ते तुमच्या सगळ्यांमुळेच आहे. त्याच्यामुळं माझ्या सगळ्या व्ह्युअर्सना, सगळ्या सबस्क्रायबरना बिग थँक्यू. आता हे पैसे जमा झालेत, तर त्याचं मी काय घेतलं, किंवा त्याचं मी काय केलं, किंवा किती पैसे मला मिळाले, तर मी त्याच्यामध्ये घेतलाय यूट्यूबचं जे पेमेंट आलं, त्याच्यात अर्थातच पहिल्यांदा छान असे पेढे घेतले, सद्गुरूंच्या पायाशी ठेवले, सद्गुरूंना नैवेद्य दाखवलं, आणि त्यांना प्रार्थना केली की मी जे कष्ट करते त्याला असंच यश मिळू देत. आणि त्याच्यानंतर आलेल्या पेमेंटमध्ये आणखीन थोडीशी भर घालून मी घेतलाय नवीन कॅनॉनचा कॅमेरा. यूट्यूबसाठी सध्या मी मोबाईलवरती व्हिडिओज करत होते, सो आता म्हणलं थोडंसं जर घेतलीये ग्रिप, तर मग आणखीन थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही, म्हणून मी त्याच्यामधून
कॅनॉन EOS R50 हा कॅमेरा घेतलेला आहे. त्याची प्राइस तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. त्याच्यामध्ये म्हणजे मला जे पेमेंट आलं त्याच्यात आणखीन थोडीशी मला भर करायला लागली. आता मी असं डायरेक्टली एक्सपोज करू शकत नाही की किती पेमेंट आलं, किती पैसे जमा झाले. कारण ते YouTube वरती अलाउड नाहीये की तुम्ही असं डायरेक्टली सांगू शकत नाही की तुम्हाला किती पैसे मिळाले YouTube कडनं ते. पण तुम्ही ते समजून घेतालच. सो तुम्ही जर नवीन युट्यूबर असाल तर नवीन युट्यूबरना मी काय सांगेन किंवा कोणालाही जे प्रयत्न करतात त्या प्रत्येकालाही, जर तुम्ही योग्य दिशा निवडली असेल, जर तुम्ही मनापासून प्रयत्न करत असाल तर अजिबात कंटाळू नका. किंवा आज एखादा व्हिडिओ चाललाच नाही, व्ह्यू येतच नाहीयेत असं जर वाटत असेल तर तिथे न थांबता आणखीन प्रयत्न करत राहा. पॉझिटिव्ह अप्रोचने प्रयत्न करा. 100% यश मिळणार आहे. माझ्या स्वतःवरून मी सांगतेय, कारण मी पण प्रचंड नाराज व्हायचे. अगदी असं वाटायचं की काही होणार नाहीये, आता बास आपण हे व्हिडिओज वगैरे करणं बंद करूया, युट्यूबवरनं आपल्याला काही पैसे मिळणार नाहीयेत. किंवा पैशांसाठीच असं नाही, पण आपले काही व्हिडिओ चालणार नाहीयेत, कोणी बघत नाहीये. किंवा एखादा अगदी इतकं मेहनत घेऊन एखादा व्हिडिओ करायचे पण त्याला अगदी मग 100, 200, 300 असे व्ह्यूज यायचे, तेव्हा प्रचंड वाईट वाटायचं. पण मग नंतर मी स्वतःला सांगायचे की नाही, आज नाही आले ना, आज एखादी गोष्ट सक्सेस नाही झाली आहे ना, तर आणखीन प्रयत्न कर, आणखीन थोड्या दिवसांनी होईल. का चुकतंय, आज काय माझ्यात कमी झालं त्याच्यामुळे असं झालं, तेच स्वतःमध्ये चेक करून, ते व्हिडिओज चेक करून, स्वतःमध्ये ते बदल करून आणखीन मी करत गेले आणि फायनली यश मिळालं. सो तुम्हाला सगळ्यांना पण प्रचंड शुभेच्छा. 100% यश मिळेल. फक्त ना थोडंसं कन्सिस्टंटली करा, पॉझिटिव्हली करा आणि करेक्ट डायरेक्शननी करा. सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. परत एकदा सगळ्या व्ह्युअर्सना खूप 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 थँक्यू. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. थँक्यू.